हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर श्रावण स्पेशल 7 दिवसाच्या 7 व्हेज थाळी आपण बघत आहोत. थाळी नंबर 7 बनवलेली आहे. झटकीपट मस्त असा छान असा बेत आहे. तर तुम्हाला अगोदरचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनेलवर नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मस्त अशा 7 दिवसाच्या 7 व्हेज थाळी मी बनवलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आता इथे आपण अगोदर आहे ना व्हेज पुलाव बनवून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे. पाहू शकता कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चिरून घेतलेला आहे. मिरची, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घेतलं आहे. आता इथे मी भाज्या घेतल्यात. बटाटा घेतला आहे, गाजर, फ्लावर आणि फरसबी घेतले. इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे कुकर घेतला आहे. कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. तेल छान असं गरम झालं की जिरं टाकायचं, काही खडे मसाले टाकायचे, चक्रीफूल, दालचिनी, तेजपत्ता, लवंग आणि 1 मिनिटभर भाजायचं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला ना पातळ असा उभा चिरून कांदा घेतलेला आहे, तो कांदा टाकूयात. कांदा छान असा परतूयात. तर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात. कट करून घेतलेली मिरची टाकूयात. कढीपत्ता छान असं मिक्स करूयात. कांदा छान असा आपला भाजलेला आहे पाहू शकता. तर त्याच्यामध्ये उभा पातळ असा चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना आपल्याला मऊ होईपर्यंत आहे ना हे भाजून घ्यायचं आहे. छान असं टोमॅटो हे आपला भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकूयात. फ्लावर, फरसबी, बटाटा, गाजर हे टाकलेलं आहे. आता माझ्याकडे मटार नाही आहे, मला भेटलं नाही त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही मटारही टाका. आणि मस्त अशा भाज्या आहेत ना आपण 4 ते 5 मिनिट आहे ना छान अशा परतून घेऊयात. भाज्या परतल्यात तर त्याच्यामध्ये हळद टाकूयात, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि आपलं घरचं साठवणीचं जे तिखट असतं ना कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे. जिरा पावडर टाकायची आणि छान असं हे परतून घेऊयात. बघू शकता मस्त असा परतलेला आहे. आणि ते तांदूळ घेतलेत बासमती, हे स्वच्छ धुवून आहे ना 1 तास पाण्यामध्ये ना भिजत ठेवलेले आणि छान असे नितळून घेतलेत. आणि आता आपण तांदूळ टाकूयात. छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात. आता इथे किती तांदूळ आहेत ना तुमचे त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं. पाणी गरम केलेले आहे पाहू शकता. टोपामध्ये जर भात शिजवत असाल तर तुम्ही जेवढं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. कुकरमध्ये जर असेल तर 1.5 पट पाणी टाकायचं. मस्त असा आपला भात मोकळा होतो. कोथिंबीर टाकूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि शेवटी ना ह्याच्यामध्ये 1 चमच आहे ना तूप टाकायचं. छान असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून आहे ना छान 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता इथे आपण पनीर बनवणार आहे त्याच्यासाठी एक छोटंसं वाटण करूयात. तर इथे कांदा घेतलेला आहे, उभा चिरून असा कांदा घेतला आहे. तर कांदा आपण आहे ना भाजून घेऊयात अगोदर. कांदा भाजताना थोडंसं तेलाचा वापर करायचा म्हणजे कांदा छान असा भाजला जातो. हे बघा कांदा छान असा भाजत चाललेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूयात, आलं टाकूयात. हे छान असं 1-2 मिनिट भाजूयात आणि टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो टाकूयात. अगदी झटपट अशी मस्तपैकी आपली पनीरची भाजीही होते. तर ह्याच्यामध्ये ना शेवट कोथिंबीर टाकायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. मिक्स करूयात आणि हे छान असं थंड करून आहे ना वाटून घेऊयात आपण. हे बघा आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हे छान थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकूयात आणि इथे मी ना 8 ते 10 काजू घेतलेले आहेत आणि काजू 1-1.5 तास आहे ना मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. ते काजू टाकूयात. त्याचं पाणी जे आहे तेही टाकूयात आणि छान कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची. हे बघा मस्त अशी वाटण आपलं झालेलं आहे. आता इथे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. पनीरचे ना असे मोठे आहेत ना तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते हलवताना ना तुटणार नाही. आता कढईमध्ये ना आपण तूप टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर टाका. हळद टाकायची, गरम मसाला,
थोडीशी धना पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये आपण हे पनीरचे जे तुकडे करून घेतले ते पनीर टाकूयात आणि छान असं पनीर आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे. जास्तही भाजायचं नाही, अगदी हलकंसं तुपामध्ये आपण हे भाजणारे पाहू शकता. पनीर भाजून झालं, एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. तर इथे तेल टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं. अगदी झटपट होते ही भाजी, पण खायला ना खूप सुंदर लागते, अगदी हॉटेलपेक्षाही मस्त. आणि छान असं हे परतून घेऊयात. आता हे अगोदर आपण सगळे भाजलेले आहेत, त्याच्यातले टोमॅटो भाजला आहे, कांदा, आलं, लसूण, त्याच्यामुळे मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही. पण ह्याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला भाजायचा आहे. आता इथं हळद टाकली आहे, गरम मसाला, जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. छान असं हे मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये ना पाणी टाकूयात. आणि इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे, जास्त पाणी टाकायचे नाही. आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही भाजी बनवायची आहे. पाहू शकता पाणी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं. पाहू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तर तयार झालेली आहे. चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पनीर टाकूयात आणि छान असं पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात. गॅस मीडियम ठेवायचा आणि एक झाकण ठेवण्याने एक 5 मिनिटाची ना वाफ काढूयात. पाहू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. छान अशी आपली भाजी आहे ना इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे कुकर थंड झालेला आहे, तर आपण पाहू शकता इथे आपला व्हेज पुलावही तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा असा व्हेज पुलाव आपल्याला तयार झालेला. अजिबात भात आपला चिकट झालेला नाही. आता इथे मी ना तंदुरी नान बनवणार आहे, त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपण आहे ना छान असा चाळून घेऊयात. त्याच्यामध्ये ना 2 मोठे चमच दही टाकायचं, चवीनुसार मीठ टाकूयात. छान असं हे मिक्स करून घेऊयात अगोदर आणि गरजेनुसार पाणी टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असं हे पीठ आहे ना मळून घ्यायचं. बघू शकता मस्त असं पीठ मळलेलं आहे. तुमच्याकडे जर टाईम असेल तर एक अर्धा तास आहे ना तुम्ही छान असं भिजत ठेवलं ना तर खूप अजून सुंदर मस्त अशी आपली नान होते. मी छान असं पीठ इथं मळून घेतलेलं आहे. आता जेवढी आपल्याला रोटी बनवायची तेवढं आहे ना आपण गोळा घेऊयात आणि पाहू शकता किती मस्त असं आपलं हे पीठ आहे ना छान असं मळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हाताला एकदम मऊ असं हे होतं आहे. छान अशी आपण नान आहे ना रोटी लाटून घेऊयात. आपली नेहमी चपाती जशी असते ना ती चपातीच्या पेक्षा थोडंसं जाड असं लाटून घ्यायचं आणि ते पाणी घेतलेलं आहे एका साईडून आहे ना आपण पाणी लावून घ्यायचं आणि ते मी तवा गरम केलेला आहे. तवा छान असा गरम झालेला पाहिजे, त्याच्यावरती आपण रोटी टाकूयात आणि वरून झाकण ठेवूयात आणि एक 2-3 मिनिटांनी काढून बघूयात. छान अशी निघली. आता आपण गॅसवरती ना ह्या पद्धतीने शेकून घेऊयात. छान अशी रोटी आपली शेकलेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या रोट्या आहेत ना बनवणार आहे. मस्त अशी तंदुरी नान झाली आहे. आता इथे मी तूप लावणार आहे. आता माझ्याकडे बटर नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. तर बघू शकता मस्त असा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.